माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा, महिनाभरात नांदणीत परतण्याची शक्यता. शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून तब्बल वर्षभरानंतर तिच्या परतीच्या हालचालींना वेग आला आहे. पुढील महिनाभरात माधुरी नांदणीत परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुजरातमधील नवतारा संस्थेचे पथक सोमवार दिनांक 16 नांदणीत दाखल झाले. पथकाने माधुरीसाठी उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. यावेळी नांदणी मठातील पदाधिकारी उपस्थित होते. माधुरीच्या पुनर्वसनासह तिच्या सुरक्षित पुनरागमनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासन, नांदणी मठ आणि वनतारा यांच्यातील समन्वयातून सकारात्मक घडामोडी सुरू असल्याने माधुरीच्या परतीच्या आशा अधिक बळावल्या आहेत. पुनर्वसन केंद्राच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून आवश्यक सुविधांची उपलब्धता आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. माधुरी हत्तीणीला 28 जुलै 2025 रोजी वनतारा येथे हलवण्यात आले होते. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी तिच्या विषयीच्या भावना व्यक्त करत पुनरागमनाची मागणी केली होती. गेल्या वर्षभरापासून माधुरीच्या पुनरागमनासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. आता या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नांदणी मठ आणि वनतारा यांच्या समन्वयातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्यात येणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली. माधुरीच्या पुनरागमनाच्या शक्यतेमुळे नांदणी परिसरातील भाविक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या स्वागताची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, नांदणी. 28 जुलै 2025 ला माधुरी हत्तीण नांदणी मठातून वनताराला गेली. जवळपास 10.5 महिने झाले. माधुरी हत्तीण गेल्यापासून सातत्यानं माधुरी परत कधी येणार या संदर्भामध्ये संपूर्ण सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातल्या माधुरीवर प्रेम करणाऱ्या सर्व हत्तीप्रेमी जनतेमध्ये एक भावना होती की हत्ती का येत नाही, माधुरी का आणली जात नाही. खर तर 3 ऑगस्टला नांदणी मठ ते कोल्हापूर हा 45 किलोमीटरचा जो लॉंग मार्च निघाला आणि त्यावेळी सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनतेनं जो काही प्रक्षोभ व्यवस्थेविरोधातला, कोर्टाच्या न्यायव्यवस्थेच्या विरोधातला आणि एकूणच शासनाच्या कार्यपद्धतीबद्दलचा, वनताराच्या कार्यपद्धतीच्या बद्दलचा प्रक्षोभ दाखवला होता, त्याची दखल सुप्रीम कोर्टाला सुद्धा घ्यावी लागली आणि सुप्रीम कोर्टानं आपलाच दिलेला निर्णय बदलून काही जुजबी सुधारणा करून माधुरी हत्तीणीला परत नांदणी मठामध्ये देण्याचा आदेश द्यावा लागला. आणि त्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा करायला अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या आणि त्या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळं पुन्हा एक मोठी अस्वस्थता निर्माण झालेली होती. अफवा उठत होत्या, माधुरी जिवंतच नाही अशा प्रकारच्याही अफवा उठत होत्या. आणि त्यामुळं वनतारा मॅनेजमेंटला अखेर माधुरी हत्तीण ज्या ठिकाणी तिथे गेली 40 वर्षे ती सुस्थितीत होतीच, परंतु तिला न्यायचंच म्हणून कटकारस्थान करून जे पुरावे तयार केले होते की ती इतर सुरक्षित नाही, त्यासाठी बनाव म्हणून का होईना तात्पुरत्या सुधारणा करून ज्या कायमस्वरूपी सुधारणा करायच्या त्याला काही वेळ लागतो हे लक्षात घेऊन तात्पुरत्या सुधारणा करून येत्या काही दिवसामध्ये माधुरी हत्तीण परत नांदणी मठाकडे सुपूर्द करायचा हा निर्णय वनताराला घ्यावा लागला. आणि एक प्रकारे जनतेच्या रेट्याचा काय फरक पडतो हे यातून सिद्ध झालेलं आहे. माधुरी हत्तीण परत येणार आहे ते सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळं. कोण किती मोठा असला, काही असलं तरी जेव्हा जनता ठरवते त्यावेळी न्याय व्यवस्थेला सुद्धा जनतेसमोर झुकावं लागतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची माधुरी हत्तीण. लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांच्या गळ्यातली ताईत असणारी माधुरी 11 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर काय होणार पुन्हा नांदणीमध्ये येणार आहे याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे. ती जर आली नसती तर 28 जुलैला येत्या पुन्हा एक मोठा लॉंग मार्च काढायचा निर्णय आम्ही घेतलेला होता. मला असं वाटतं की तो लॉंग मार्च आम्हाला काढावा लागू नये आणि काढायला लागलाच तर गेल्या वर्षाच्या दुप्पट जनता रस्त्यावर
उतरलेली असेल. ओम नमः. आपल्या सर्वच जनतेच्या जनसामान्यांच्या भावना आणि अस्मितेचा विषय जो नांदणीतील माधुरी हत्तीन, या माधुरी हत्तीनीला पुन्हा मठाकडे आणण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र शासन, वणतारा आणि नांदणी मठ यांच्या माध्यमातून अनेक सुंदर असे पाऊल उचलले जाणार आहेत आणि या पावलांच्या माध्यमातून HPCच्याकडे अर्ज करून ही माधुरी हत्तीन पुन्हा मठाकडे लवकरात लवकर येण्याचे मार्ग खुले होत आहेत आणि या मार्गाच्या माध्यमातून संभावना आहे की लवकरात लवकर माधुरी हत्तीन पुन्हा मठाकडे येईल.